विजापूर राष्ट्रीय महामार्ग टोल नाक्यासमोर या ठिकाणी नकली ट्रॅफिक पोलीस यांचे या ठिकाणी वसुली वाहनधारकांकडून पैसे घेत असताना सरळ दिसत आहे। सत्य बघावे, एक वाहन जात असताना त्या ड्रायव्हरकडून पैसे घेतलेले स्पष्ट दिसत आहे। राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे रोडवर वाहनधारकांची होत असलेली लूट सत्य विजयमध्ये सोलापूर विजापूर टोल नाक्यासमोर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून पैसे घेत असताना स्पष्टपणे दिसत आहे। करडी नजरप्रमाणे बघावे अशी लूट राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विजापूर टोल नाक्याच्या समोर घडत आहे। तरी नकली ट्रॅफिक पोलीस वाहनधारकांकडून पैसे घेण्याचे उद्योग करत आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी उभारलेल्या व्यक्तींच्या तोंडावर कापड गुंडाळलेला, कुठलीही नेमप्लेट नाही, कुठलेही बक्कल नंबर नाही, अशा व्यक्ती ट्रॅफिक पोलीस म्हणून या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून पैसे गुंडाळण्याचे काम करत आहेत। धक्कादायक प्रकार आहे, यावर कारवाई होण्याची गरज आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना विनंती, इकडे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिसांना सांगावे, कुणाची व्यक्ती या ठिकाणी वसुली करतात याची चौकशी करून महाराष्ट्राचे गृह खात्याकडे अहवाल पाठवावे किंवा राष्ट्रीय महामार्ग वाहतूक शाखा पोलीस यांची या ठिकाणी नेमणूक करून सत्य समोर आले पाहिजे। यासाठी माननीय सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेबांना याचे पत्र देण्यात येईल व सोलापूरचे कर्तव्यदक्ष धडाडीचे पालकमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे साहेब यांच्याकडून आदेश चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी द्यावे। यासाठी या संदर्भात पत्र सत्य विजय न्यूज तर्फे देण्यात येईल। या संदर्भात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विशेष पत्र देण्यात येईल। संपूर्ण चौकशी CID मार्फत व्हावी अशा पद्धतीने पत्र देऊन कारवाई संदर्भात विनंती करण्यात येणार आहे। अशा सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे रोडवर तेही चक्क टोल नाक्यासमोर अशा पद्धतीने पैसे घेण्यात येत असल्याचे संपूर्ण चित्रीकरण, आणखी भरपूर पुरावे आहेत। याचीही चौकशी होऊन या ठिकाणी नकली ट्रॅफिक यांच्यावर कारवाई होण्याबाबत विनंती होत आहे। महत्त्वाचे म्हणजे सत्य, या ठिकाणी सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पोलीस नेहमी चांगले काम व शिस्त पद्धतीने कर्तव्य बजावत असतात। अशा ठिकाणी यांच्या नावाने जे कोणी असे कामे करतात त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याबाबत सत्य विजय न्यूज तर्फे विनंती करण्यात येत आहे। याचे सत्य शेवटपर्यंत बघितल्यानंतर प्रत्येकांना लक्षात येईल सत्य काय आहे। सोलापूर विजापूर नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग रोड सोलापूर। सत्य विजय न्यूज मल्लय्या स्वामी। सत्य विजय न्यूज मल्लय्या स्वामी। आज आपण सोलापूर विजापूर नॅशनल हायवे रोड या हायवे रोडवर आपण उभारलेला आहे। तर आपल्याला इथं टोल नाका दिसतंय समोर, म्हणजे सोलापूर वरून जाणाऱ्या गाड्या विजापूर साइड कर्नाटक साइडला या ठिकाणी टोल नाका आहे। या ठिकाणी दुपारी मी जात असताना काही 3 व्यक्ती या ठिकाणी उभारले होते। गाड्या थांबवून कागदपत्र व पैसे घेत होते। या ठिकाणी ट्रॅफिक तर उभारले नशील, कारण त्यांनी जर उभारले असेल तर त्यांचे नेम प्लेट, शर्टावर जे नेम प्लेट असते किंवा बक्कल नंबर असते किंवा त्यांचे काहीतरी एक ओळख असते, त्यांच्याकडे काही ओळख नव्हता असं मला त्या ठिकाणी निदर्शनास आला। त्या ठिकाणी बक्कल नंबर काही दिसत नव्हता आणि त्यांच्या शर्टावर नेम प्लेट जे खिसे असतात त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे जे नेम प्लेट असते ते पण दिसत नव्हतं। दुसरा गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडावर असं कापड मास्क लावले होते, म्हणजे तोंडावर तिने पूर्णपणे असं गोल गुंडाळून घेतल्यासारखं असं वाटत होतं, पण त्यांचे फर्स्ट चेहरा दिसत नव्हता, काही दिसत नव्हतं। अशा व्यक्ती या ठिकाणी उभारून पैसे वगैरे वसुली करतात किंवा या ठिकाणी तिने कागदपत्र गाड्या अडवतात, पण नेमकं ट्रॅफिकच आहेत का कोण आहेत याचे शहानिशा माननीय सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी करावे अशी एक विनंती आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मी
पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांना सुद्धा याचे एक पत्र देणार आहे। आणि दुसरी गोष्ट, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री, आपले गृह खाता सुद्धा त्यांच्याकडे आहे, त्यांना सुद्धा मी एक पत्र देणार आहे। ह्या ठिकाणी उभारते दुपारी, संध्याकाळी इथं कोणी नसतंय आणि आता तुम्ही बघू शकता या टोल नाक्यावर कोणच नाहीये, पूर्ण सगळं क्लिअर आहे, रस्ता मोकळा आहे। त्या लोक इथं व्यवस्थित गाड्या जातात येतात, टोल भरून गाड्या जातात येतात। पण या ठिकाणी फक्त दुपारी दोन तीन तास काहीतरी ट्रॉफिकच्या ड्रेस घालून या ठिकाणी उभारून पैसे गोळा करण्याचे काम चालू आहे। याचे शहानिशा व्हावे किंवा ट्रॉफिकच आहेत का नाही ह्याचे सुद्धा शहानिशा व्हायला पाहिजे। कारण बक्कल नंबर नाही, नेम प्लेट नाही, त्यांचे तोंड अक्षरशः तोंड सुद्धा दिसत नाही, तोंडावर सुद्धा कापड बांधलेले असतात। त्यामुळे काही लोकांना शंका सुद्धा निर्माण होत आहे। जर ड्युटी करायची असेल तर सरळ सरळ आपले चेहरा दाखवा, नेम प्लेट दाखवा, बक्कल नंबर दाखवा, सरळ ड्रेस घालून उभा राहा, अशी एक विनंती होत आहे। आणि ह्यासाठी मी माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेबांना सुद्धा एक पत्र देणार आहे। आपण बघू शकता हे टोल नाका विजापूर, सोलापूर विजापूर नॅशनल हायवे हे टोल नाका आहे। इथं त्या टोल नाक्यावर अशा पद्धतीने उद्योग होत असते दुपारी। या दुपारीच्या टायमाला वाटलं तर आपण या ठिकाणी करडी नजर ठेवून याचे शहानिशा केले पाहिजे, याचे चौकशी सुद्धा झाले पाहिजे, अशी एक विनंती आहे, अशी विनंती होत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सत्यविजय न्यूज, मल्लय्या स्वामी। सत्यविजय न्यूज चॅनल, संपादक मल्लय्या स्वामी। या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।